नमस्कार, मी विवेक कुलकर्णी. मंडळी, आयुष्यात कधीकधी आपल्याला एखादी घटना आपल्या नकळत कळत घडते आणि मनाला अत्यंत अस्वस्थ करून जाते. आज माझ्याही सकाळी वाचनात एक अशीच घटना आली आणि मन अंतर्बाह्य हे लावून गेलं. पिंपरी चिंचवड शहरातल्या एका उपनगर म्हणजे शहरापासून जवळच्या एका भागात एका अल्पवयीन मुलीने वडिलांनी तिच्या मोबाईलला तपासलं किंवा तिचा व्हॉट्सअप चेक केला म्हणून टोकाचं पाऊल उचलत नैराश्याच्या तीव्र भावनेने काल आपला जीवनाचा प्रवास संपवला. मंडळी, जीव द्यायला इतकं सोपं कारण लागतं, इतकं किरकोळ कारण पुरं जीव देण्यासाठी. परमेश्वराने माणसाला जर सर्वात कुठली मौल्यवान गोष्ट दिली असेल तर ती म्हणजे मानवी जीवन. आणि हे इतकं सुंदर जीवन तुम्ही इतके सहजगत्या का संपवतात हा प्रश्न खरं तर कुठल्याही संवेदनशील मनाला प्रचंड अस्वस्थ करणारा आहे. काय चुकतं आईवडिलांचं मुलांसाठी? जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांनी घ्यावं, ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी आयुष्यभर आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन आईवडील प्रयत्न करतात. मग ते सगळं करत असताना आपल्या मुलांच्या काळजीने त्यांनी एखादी गोष्ट त्यांना जर करावीशी वाटली, त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून ती केली तर त्यात काय चुकतं? आजची पिढी अत्यंत संवेदनशील आहे, गरम डोक्याची झाली. खरं तर असं म्हटलं जातं की हे जंक फूड ही पिढी जरा जास्तच खाते. कदाचित त्याच्यासाठी मी काही मनोवैज्ञानिक डॉक्टर नाही किंवा मी फार मोठा एक तत्त्ववेत्ता नाही. मी एक सामान्य माणूस आहे. मलाही 2 मुलं आहेत. माझ्या मुलांशी बऱ्याचदा मतभेद होतात. माझे एक मुलगा 26 वर्षाचा आहे, एक मुलगा 18 वर्षाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून असं कधी कधी वाटतं, मुलांवर मी चिडतो, मुलांना वाटतं की बाबा आमच्यावर ओरडतात. पण मला खात्री आहे की माझी दोन्ही मुलं माझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यांना माझी भूमिका मनापासून कळते, पडते. पण जेव्हा माझ्याच मुलाच्या वयाची किंवा त्याच्यापेक्षा लहान मुलं इतक्या टोकाचा निर्णय घेतात, हे जेव्हा कानावर पडतं तेव्हा संवेदनशील मन अत्यंत हेलावून जातं, मनाला प्रचंड वेदना होतात. मंडळी, आयुष्यात दुःख आले नाही, कठीण प्रसंग ज्याच्या वाटेला आले नाही असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही. अगदी जगातला श्रीमंत व्यक्तीपैकी एक आणि भारतातले सर्वात श्रीमंत अंबानी, त्यांच्यासुद्धा आयुष्यात दुःख असणार आहेत. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जात नाहीत म्हणून ते कळत नाहीत. असं कोण आहे तुम्ही सांगा मला की ह्या माणसाने कधीच दुःख नाही पाहिलं? दुःखावर मात करून त्याच्यावर ते दुःखाला पराभूत करणं हा खरा मानवी कर्तृत्वाचा भाग असू शकतो, न की त्या दुःखाला भिवून आपलं जीवन संपवावं. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य अनमोल आहे. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माझी जन्मतारीख, जन्मसाल, जन्मवेळ एक आहे, 24 एप्रिल 1973. म्हणजे जर मला शक्य असतं तर मग मी परमेश्वराला मला तेंडुलकरच बनव म्हटलं असतं की नाही. मला सांगायचं इतकंच की हे गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपल्याला जे आयुष्य मिळालं त्या आयुष्याला कसा मार्ग द्यावा हे तर नक्की आपल्या हातात असतं. मंडळी, मी 2000च्या पूर्वार्धात म्हणजे 1997 साली मी पुण्यात आलो. अक्षरशः इथं माझं कोणी नसताना मी परमेश्वराच्या वाडवडिलांच्या कृपेने मी इथे सेट झालो. त्याच्यानंतर 2011ला माझ्या आयुष्यात प्रचंड स्थित्यंतर आली. म्हणजे इतकी स्थित्यंतर आली की अक्षरशः मलाही असं वाटायचं की मीच काय हे भोगतो आहे. मी एवढं सुखात एवढं आयुष्य हे केल्यानंतर माझ्याच वाटायला दुःख का आली. पण मला माहीत होतं जसं सुख माझ्या आयुष्यात परमनंट नव्हतं तसं हे दुःखही परमनंट नसतात. आणि त्यातून मी सही सलामत सुटलो. मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात नक्कीच समस्या येतील, पण त्या समस्या तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतील असं कधी समजू नका. तुम्ही त्या समस्यावर मात करण्यासाठी लढा. त्या समस्याबद्दल तुमच्या जवळच्या लोकांना बोला, आईवडिलांना बोला. आणि आईवडील
हेच आपल्या आयुष्याचे किंवा आपल्या जीवनाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, हे कधीच विसरू नका. आईवडिलांच्या कुठल्याही कृत्यामागे, कुठल्याही कारणामागे त्यांचा एकच हेतू असतो की माझ्या मुलाचं चांगलं चाललं आहे ना, तो योग्य वाटेवर आहे की नाही, त्याची वाट चुकते आहे का, तो भरकटतो आहे का, हे पाहणं प्रत्येक आईवडिलाचं कर्तव्य असतं. तेच ते करतात. त्यामुळे त्याबद्दल कृपया आईवडिलांबद्दल कसलाही अशा मनात किंतु परंतु ठेवायला नाही पाहिजे. मित्र, आयुष्य खूप सुंदर आहे. आज ती 16-17 वर्षाची मुलगी अचानक निघून गेली. माझं पिंपरी चिंचवड पोर्टलचे एक जवळचे आणि नियमित वाचक आणि पिंपरी चिंचवड शहरातले एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर जयदीप जेजुरीकर यांनी मला एक किस्सा आज शेअर केला की त्यांच्या जवळच्या एका परिसरातल्या तरुण व्यक्तीने मानसिक नैराश्यातून आत्महत्या दिली. तो अत्यंत उच्चभ्रू अशा परिसरात राहत होता. मला अशा गोष्टी ऐकल्या की मनाला अत्यंत त्रास होतो. मंडळी, जीव दिल्याने कधी प्रश्न सुटतात का हो? प्रश्न सुटतात त्या प्रश्नाशी 2 हात केल्याने, न की त्या प्रश्नाला घाबरून पाठ दाखवल्याने. फार लांब होत नाही मी. तुम्हाला तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला हे सगळ्यांना माहीत असेल. असं म्हटलं जातं की ते तानाजी मालुसरेंना त्याचेच मावळे काही शत्रूला पाहून घाबरून पळून चालले. तेव्हा सरदार तानाजी यांनी दोर कापला आणि सांगितलं की तुम्ही एकतर लढा किंवा लढून मारा. जीव देऊन किंवा पळून जाऊन तुम्ही गेलात तर तुमच्या आयुष्यात तुमचं कधीच कल्याण होणार नाही. इतके आपल्याला आपल्या आयुष्यात इतके चांगले धडे मिळालेले असताना आपण इतकं टोकाचं पाऊल उचलतो. खरं तर हे अत्यंत दुःखदायक, काळजी करण्यासारखं आहे. मानवी जीवन अत्यंत सुंदर आहे, सकारात्मक आहे. त्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवा. तुमच्या मनातल्या गोष्टी आपल्या अत्यंत जवळच्या लोकांशी, आईवडिलांशी शेअर करा. मनमोकळेपणाने बोला. आणि खरं सांगतो, प्रॉब्लेम कधीही आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकून राहत नाहीत. प्रॉब्लेम माकडासारखे असतात, प्रॉब्लेम संकटासारखे असतात. आपण त्यांना जर घाबरलो तर ते आपल्याला जास्त घाबरतात. आपण त्यांच्यावर धावून गेलो तर ते आपल्यापासून दूर पळून जातात. इतकंच लक्षात ठेवा. आणि हे जीवन सुंदर आहे इतकंच लक्षात ठेवा. आणि या जीवनाला सुंदर बनवा. आपल्या आयुष्यात काहीतरी खास घडून आपल्या आईवडिलांना, आपल्या समाजाला, आपल्या परिवाराला आपला अनुभव, अभिमान वाटावा अशा पद्धतीने जगून आपलं आयुष्य सुंदर करा. यातच आपलं खऱ्या अर्थाने आयुष्याचं हित सामावलेलं आहे. धन्यवाद.